नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे सगळेजण आता नारळी पौर्णिमेसाठी समुद्रावरती जात असतात. जात असताना बँजो वगैरे आणलेला असतो, त्यामुळे त्याच्यावरती छान वाजत गाजत सगळेजण आता पूजा करण्यासाठी समुद्रावरती जायला निघालेले असतात. आणि त्याच्यामध्येच इथे आदित्य आता मुक्ताचा हात पकडून डान्स करत असतो. तर इथे सावनी आता रूममध्ये बंद झालेली असते, कारण माधवीने बाहेरून दरवाजा लावून घेतलेला असतो. तेव्हा सावनी आता आवाज द्यायला येते की आदित्यला. तेवढ्यातच तिचं लक्ष जातं, तर आदित्यने मुक्ताचा हात पकडलेला असतो आणि तो डान्स करत असतो. तेवढ्यातच तिथे सागरसुद्धा मुक्ताचा हात पकडतो. तो सुद्धा तिच्याबरोबर डान्स करायला लागतो. सावनीला त्या तिघांना एकत्र बघून खूपच जास्त राग येतो आणि सावनीला वाटतं की आदित्यबरोबर वेळ घालवायला हवा, म्हणून मुक्तानेच तिला वरती बंद करून ठेवले की काय, असा तिचा गैरसमज झालेला असतो. तर इथे मिहिका आता विचार करत असते की मावशीबरोबर कसं बोलायचं, कारण तिला माधवीचा आवाज ऐकायचा असतो. म्हणून ती आपल्या सर्वंटला बोलावते आणि म्हणते की मला जरा तुमचा फोन देता का. तेव्हा इथे सर्वंट म्हणतात की हो घ्या ना, आणि ते लगेचच मिहिकाला आपला फोन काढून देतात. मिहिका म्हणते माझं बोलून झालं की मी तुम्हाला तुमचा फोन देईन, तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा मिहिका आता आपल्या मोबाईलवरून नंबर घेते माधवीचा आणि ती आपल्या मावशीला फोन करत असते. ती म्हणत असते की मी जर फोन केला तर मावशी रागाने उचलणार नाही, मला निदान तिचा आवाज तरी ऐकू दे. तेव्हा आता मिहिका आपल्या इथे काम करणाऱ्या माणसाच्या फोनवरून माधवीला फोन करते. माधवीसुद्धा लगेच फोन उचलते, कारण नंबर सेव्ह नसतो. तेव्हा इथे माधवी म्हणत असते हॅलो, कोण बोलतो आहे. आणि तेवढ्यातच माधवीचं लक्ष आता गॅलरीकडे जातं. तेव्हा ती म्हणते अरे पोरू, तो बघ कबूतर आलाय, कोथिंबीर खातोय तुझी, अरे हाकल ना त्याला. आणि इथे मी खोबऱ्याच्या वड्या करते, मला मदत करायचं सोडून पोरू कुठे जाऊन बसलायस तू. आणि एका बाजूला इथे माधवी हॅलो हॅलो आणि फोनवरती बोलत असते. माधवी म्हणते काय झालं, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे का. मग तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर या, मी इथे खोबऱ्याच्या वड्या करते, मला मदत करायला या. तेव्हा इथे माधवी आता गमतीमध्ये बोलत असताना इथे मिहिका खूपच जास्त इमोशनल होते आणि फोन कट करते. माधवी म्हणते काम करायला बोलावलं, लगेच फोन कट केला. त्यानंतर इथे मिहिका खूप जास्त रडत असते, कारण तिला आपल्या माणसांची आठवण येत असते. तेव्हा इथे आता माधवीला प्रश्न पडतो की नक्की हा फोन कोणी केला होता. म्हणजे नंबर तर अननोन आहे, पण जर माझ्याशी बोलायचं होतं तर मग बोलायचं ना. आणि ती पुन्हा त्या नंबरवरती फोन करते. तेव्हा आता तिचा फोन आलेला बघून मिहिका खुश होते, पण मग फोन कट करते. तेव्हा माधवी म्हणते कोण असेल, माझ्याशी बोलायलाच फोन केला होता ना. त्यानंतर इथे आता समुद्रावरून सगळेजण घरी आलेले असतात. तर इथे कोळी कुटुंब आल्यानंतर कोमल म्हणत असते अगं मम्मी, हे बघ मी तुझा फोटो पाठवला होता काकूला, त्यांनी तुझ्या फोटोवरती किती लाईक केलेत आणि हार्टसुद्धा पाठवला आहे. तेव्हा इंद्रा म्हणते काय गर्दी होती समुद्रावरती आणि काय मज्जासुद्धा आली. तेव्हा इथे आता लगेच माधवी आणि पोरू काकासुद्धा बाहेर येतात. सागर पोरू काकांनासुद्धा आवाज देतो. ते दोघंजण आल्यानंतर सगळेजण खूपच जास्त खुश होतात. तेव्हा माधवी म्हणत असते की मी नारळाच्या वड्या करते, नैवेद्यासाठी घेऊन जा. तेव्हा इंद्रा खूपच जास्त खुश होते आणि म्हणते मग माझ्यावरती किती प्रेम आहे तुमचं, मला माहिती आहे ना, माझंसुद्धा प्रेम आहे तुमच्यावरती. आणि माधवीला मिठी मारते. तेव्हा माधवी म्हणते पण माझं प्रेम जरा जास्तच आहे तुमच्यावरती, कारण का तुम्ही जाताना सताळ दरवाजा उघडा ठेवला होतात. बरं झालं मी बाहेर इथे उदबत्ती लावायला आले होते आणि माझं लक्ष गेलं आणि मी दरवाजा बंद करून घेतला, नाहीतर काय हो चोर वगैरे येतात ना. तेव्हा इथे आता माधवी बोलत असताना मुक्ता दरवाजा उघडते. तेव्हा इथे सावनी उभीच राहिलेली असते. माधवी म्हणत असते असं करत जाऊ नका, मला सांगत जा ना. बरं झालं मी आले आणि दरवाजा बंद केला बाहेरून. तेव्हा सावनी म्हणते अच्छा, म्हणजे तुम्हीच मला घरामध्ये कोंडून ठेवलं होतं का. आणि हे फक्त तुमचं काम नसेल तर तुमच्या मुक्ताने तुम्हाला हे करायला सांगितलं असेल, कारण मी पूजेला यांच्याबरोबर जाऊ नये ना, म्हणून म्हणून तुम्ही मला आतमध्ये कोंडून ठेवलं होतं ना. तेव्हा इथे सागर म्हणतो हे तू काय बोलतेस आणि आई का अशा करतील. तेव्हा सावनी म्हणते का करतील म्हणजे काय, ही मुक्ता ही अशी वागते, मग काय माझ्या मुलाबरोबर आदित्यबरोबर मुक्ताला जास्तीत जास्त वेळ घालवता यायला हवा, म्हणूनच मला बंद करून ठेवलं असेल ना.
तेव्हा इथे सागर म्हणतो, आई असं कधीच करणार नाही, कळलं ना तुला? सगळे तुझ्यासारखे नाही आहेत आणि तू आमच्याबरोबर खाली आली होतीस ना, मग तू वरती काय करतेस? वरती कशासाठी आली होतीस तू? तेव्हा सावनी म्हणते, हो मी खाली आली होते, पण माझा पाय चिखलामध्ये माखला म्हणून मी माझा पाय धुण्यासाठी पुन्हा वरती आले होते. तर या मुक्ताच्या आईने मला रूममध्ये कोंडून ठेवलं आणि हे फक्त त्यांनी एकटीने केलेलं नाही आहे, तर मुक्तानेच त्यांना हे सगळं करायला सांगितले. किती साध्या वाटावरून पण आतमधून किती चलाख आहात तुम्हाला माहिती आहे का? खूपच चलाख बाई आहात तुम्ही. तुमच्यासारखी बाईच मी बघितलेली नाही आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, सावनी गप्प बस. माझी आई असं कधीच करू शकणार नाही आहे, कळलं ना? तुझं बोलणं ऐकलं ना? माझ्या आईचीसुद्धा काहीतरी बाजू असेल, आधी माझ्या आईला विचारू दे. तेव्हा इथे सावनी म्हणते, काय विचारणार आहेस गं तू? मी सांगते ना मला कोंडून ठेवलं होतं. हे सगळं मुद्दामून केलं आहे त्यांनी. सगळेजण स्वतःच्या मनाप्रमाणे वागता, मला त्रास देता. तेव्हा इथे माधवी म्हणत असते, अगं मुक्त नाही, मला नव्हतं माहिती की सावनी आतमध्ये आहेत ते. मला जर माहिती असतं ना तर मी ढुंकूनसुद्धा बघितलं नसतं. अगं मी उदबत्ती लावायला आले होते, मला दरवाजा उघडा दिसला. मी आतमध्ये गेले आणि आवाज दिला तर मला कुणीही ओ दिली नाही. म्हणून मला असं वाटलं की सगळेजण बाहेर गेलात तर विसरून गेलात की काय दरवाजा बंद करायला, म्हणून मी कडी लावली. तेव्हा इथे माधवी आता सगळं खरं सांगते. सावनी म्हणते, गप्प बसाव तुम्ही. अशा तर किती साध्या भोळ्या दिसता, साळसूदपणाचा आव आणता, पण तुमची ही मुक्ता अशी वागते आणि तुमची ती मिहिका किती उथळ वागते बघताय ना तुम्ही. हे सगळं तुमच्यामुळे झाले, कारण या सगळ्याच्या मागे आहे ना तुम्ही मास्टर माइंड आहात. तेव्हा सागर म्हणतो, गप्प बस सावनी, आईंशी बोलताना नीट बोल. तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची? तेव्हा सावनी म्हणते, का नाही होणार माझी हिंमत? अरे ह्या किती चांगल्या आहेत असं सतत दुसऱ्याला दाखवत असतात ना, दुसऱ्यांच्या चुका सतत दाखवत असतात. मग त्या चुकल्यानंतर बोलायला नको का? त्यांच्या ह्या दोन्ही मुली कशा वागतात हे त्यांना कळायला नको का? मग हे त्यांचेच ते संस्कार आहेत ना. तेव्हा इथे सावनी आता जास्तच जरा माधवीला बोलते. मुक्ताला खूपच जास्त राग येतो. तेव्हा मुक्ता म्हणते, सावनी तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबरोबर या शब्दात बोलायची? माझ्या आईच्या घरी लग्नाच्या आधी आश्रितासारखी राहत होतीस, हे तुला माहिती नाही आहे का? जर माझ्या आईला एक शब्द तरी बोललीस ना तरी आत्ताच्या आत्ता मी तुला माझ्या घरातून बाहेर हकलून देईन, कळलं ना तुला? माझ्या घरामध्ये मी तुला राहू देते, तुझं सगळं काही सहन करते. कोण समजतेस कोण तू स्वतःला? जास्त शहाणी समजायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या मुलीच्या सईच्या बाबतीत जेवढी प्रोटेक्टिव्ह आहे ना तेवढी मी माझ्या आईच्या बाबतीतसुद्धा खूप जास्त प्रोटेक्टिव्ह आहे. माझ्या आईबरोबर जर अशा भाषेमध्ये आणि ह्या टोनमध्ये पुन्हा जर बोललीस ना तर मी अजिबात सहन करून घेणार नाही. अगं जात होतीस खड्ड्यात पडायला, किती वेळा तुझी मदत केली, शेवटीला जाऊन खड्ड्यात पडलीसच. आणि तरीसुद्धा तुला मदत करून घरी घेऊन आले, माझ्या घरामध्ये मी तुला ठेवते, तरी तुझी एवढी हिंमत माझ्या आईला बोलायची? पुन्हा असं करायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. त्यानंतर तिथे आता आदित्य आणि सई दोघे येतात. तेव्हा आदित्य म्हणतो, काय झालं? तेव्हा सागर म्हणतो, नाही काही नाही काही नाही, जा तुम्ही दोघंजण आतमध्ये जा. तेव्हा सागर आता सावनीला म्हणतो, मुलांच्या समोर जर काही तमाशा केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, ही गोष्ट लक्षात ठेव, कळलं ना तुला? तेव्हा इथे सावनीला आता सागर आणि मुक्ता दोघांनीही तिची लायकी दाखवलेली असते. तेव्हा ती लगेचच तिथून निघून जाते. त्यानंतर इथे आता मुक्ताला आपल्या आईचं खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा माधवी म्हणते, मी नारळाच्या वड्या केल्या होत्या नैवेद्यासाठी, पण आता मी काही येणार नाही. तेव्हा इंद्रा म्हणते, मी स्वातीला पाठवून देते. तेव्हा इथे माधवी पुन्हा एकदा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि ती म्हणते, नाही ठीक आहे. आणि ती दोघंजणं आतमध्ये जातात. मुक्ताला खूपच जास्त त्या गोष्टीचं वाईट वाटतं, कारण आपल्या आईला कुणी बोललेलं तिला सहनच होत नसतं. त्यानंतर इथे सगळेजण बसलेले असतात. तेव्हा इथे आता माधवीने दिलेल्या नारळाच्या वड्या सगळेजण खातात. तेव्हा सगळ्यांना खूप जास्त त्या आवडतात. इथे आदित्यलासुद्धा आवडतात. तेव्हा आदित्य म्हणतो, हे खूपच जास्त छान आहे. तेव्हा सई म्हणते की आदित्य दादा हे आज्जूने बनवले. तेव्हा आदित्य म्हणतो, कोण आज्जू? तेव्हा सई म्हणते, अरे 101 वाली आज्जू. तेव्हा आदित्य म्हणतो, अच्छा, म्हणजे माधवी मॅमने बनवल्यात, खूपच जास्त छान झाले आहेत. तेव्हा इथे लगेच इंद्रा म्हणते, त्या बोलतातसुद्धा गोड आणि करतातसुद्धा सगळे पदार्थ गोड. जर गोड खायचं असेल ना तर 101 मध्ये जायचं आणि आपला कसला सगळा तिखट, जर तिखट झणझणीत खायचं असेल तर 102 मध्ये यायचं.
तेव्हा इथे सगळेजण खुश असतात, एकमेकांना स्वतःच्या हाताने भरवत असतात. तरी ते मुक्ता म्हणते की सागर, हे आहेत ना आदित्यची औषधं आहेत, तुम्ही त्याला प्लीज द्या हां. सागर म्हणतो कसली औषधं? तेव्हा मुक्ता म्हणते तो चक्कर येऊन नाही का पडला होता, तेव्हा 2च दिवसाच्या गोळ्या दिल्या डॉक्टरने, तर त्याला तुम्ही जरा द्या. तुम्ही दिलात तर तो घेईल तरी. आणि आज मुलांच्या जेवणाची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही भरवायचं आहे त्यांना. तेव्हा इथे सागर टेन्शनमध्ये असतो. मुक्ता म्हणते काय झालं, आता कुठल्या विचारात आहात? तेव्हा सागर म्हणतो मगाशी सावनी आईंजवळ ज्या पद्धतीत बोलली, मला सुद्धा ते नाही आवडलं. आईंना वाईट वाटलं असेल ना. तेव्हा इथे आता मुक्ता म्हणत असते की हे सगळं तुम्ही माझ्या मुलासाठी करताय, हे सगळं तुम्ही माझ्या मुलासाठी करताय. आता प्लीज असं काही बोलू नका. आणि जे झालं ते झालं. मी बोलली आहे ना सावनीला. तेव्हा इथे आता सागर सईला आणि आदित्यला दोघांना एक एक घास भरवतो आणि त्यांनासुद्धा आता हाताने जेवायला सांगतो. तेव्हा इथे सई म्हणत असते की आदित्य दादा कसं झालं आहे? तेव्हा आदित्य म्हणतो हां छान आहे. तेव्हा सई म्हणते अरे छान काय, आवडलं असेल तर बोल ना की हो खूप छान आहे म्हणून, बोलायचं का नाही? तेव्हा इथे मुक्ता आता सईकडेच बघत असते. सई म्हणत असते मुक्ताई खूप छान जेवण बनवते. मी आहे ना बाहेरचं जास्त खायची, पण जेव्हापासून मुक्ताई इथे आली, मुक्ताईने मला जे काही आवडते ते सगळं घरी बनवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मग मी घरीच आता सगळं जेवते. तेव्हा इथे मुक्ता आता सईला सांगते की काही बोलू नको जेवताना. तेव्हा सई म्हणते मुक्ताई सांगू दे ना गं, इथे आदित्यदादा नव्हता ना म्हणून. तेव्हा सई म्हणते आदित्यदादा, पप्पा आहे ना आधी माझ्याशी बोलायचं नाही, पण मुक्ताई आल्यानंतर पप्पासुद्धा व्यवस्थित बोलायला लागला. नाहीतर पप्पा आधी खूप खडूस होता, पण आता पप्पा सगळ्यांशी हसून बोलतो, सणासुदीला घरीसुद्धा असतो. तेव्हा आदित्य म्हणतो की सावत्राई कधीच चांगल्या नसतात, त्या नेहमी छळ करतात सगळ्यांचा. तेव्हा इथे सई म्हणते आदित्यदादा गप्प बस, मुक्ताई अशी अजिबात नाही आहे, तू पाणी पी बरं, पाणी पी आणि शांत हो. तेव्हा इथे इंद्रा म्हणते बघितलंस, आपली सई मुक्ताच्या हाताखाली आहे, तिचे संस्कार सईवरती होतात म्हणून किती शांत आहे, ती चिडली नाही. आणि आदित्य बघ लगेच चिडला. मला ना आपला सुद्धा सईसारखा आपल्या घरीच हवा आहे. आई एकवीर आहे, माझा आदित्यसुद्धा आमच्याकडेच कायमचा येऊ दे. 51 नारळाचा हार देईन मी तुला. तर इथे आता तिने नवससुद्धा केलेला असतो. तर इथे आदित्यला ठसका लागतो. तेव्हा मुक्ता तिथे येते धावत पळत आणि त्याला म्हणते आदित्य वर बघ बाळा, वर बघ. तेव्हा इथे लगेच सावनी येते आणि मुक्ता उठून बाजूला होते आणि म्हणते की बाळा वर बघ आणि पाणी देते प्यायला. तेव्हा इथे आता सागरच्या हातावरती सावनीसुद्धा हात ठेवते. तेव्हा मुक्ताला फार वाईट वाटतं, पण इथे आता आदित्य असल्यामुळे तीसुद्धा काही बोलत नाही. तेव्हा इथे लगेचच सावनी म्हणत असते की बघितलंस ना आदित्य, तुला एक हॅप्पी फॅमिली बघायची होती ना. तुझे मम्मी पप्पा तुझ्याबरोबर असले की तू खुश होतोस आणि आम्ही दोघांनी मिळून काही केलं तर तुला आनंदच होतो ना. मग आता मी तुला प्रॉमिस करते की मी आणि तुझे पप्पा कधीही भांडणार नाही. तुझे पप्पासुद्धा माझ्याबरोबर कधीच भांडणार नाही आणि आपली हॅप्पी फॅमिली तुला बघायची होती ना. आपण असेच एकत्र राहू, हसत खेळत. हो की नाही सागर? तेव्हा इथे आता आदित्यला हे ऐकून आनंद होतो आणि बोलता बोलता सावनीने सागरच्या हातावरती आपला हात ठेवलेला असतो. ते बघून मुक्ताला खूपच जास्त राग येतो, पण तरीसुद्धा ती काही बोलत नाही. सागरचा सुद्धा नाईलाज असतो, कारण आदित्यसमोर आता चांगलं दाखवायचं असतं. तेव्हा इथे आता सावनी म्हणत असते की आदित्य, आम्ही दोघंजणं तुला नेहमी असं आनंदामध्ये ठेवू, तुला अजिबात काळजी करायचं कारण नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सावनी आदित्यला मारत असते. तेव्हा मुक्ता तिथे येते आणि म्हणते हे काय करते तुम्ही सावनी, त्याच्यावरती हात का उगारताय, त्याला मारून तो औषध घेणार आहे का? तेव्हा इथे सावनी म्हणते मग तुझ्याकडे काही दुसरा पर्याय आहे का? तेव्हा आता मुक्ता किचनमध्ये जाते आणि मधामध्ये औषध टाकते. तेव्हा इथे मुक्ता म्हणते की गोड याच्यामध्ये जर आपण औषध दिलं ना तर गोडवाच मिसळतो. तेव्हा इथे आता मध इथे आदित्यने खाल्ल्यानंतर तो म्हणतो खूपच यमी आहे. तेव्हा सागर म्हणतो तुला माहिती आहे याच्यामध्ये काय होतं? मगाशी तू गोळी फेकून दिली होतीस ना, ती गोळी या औषधामध्ये होती. म्हणजे मधामध्ये ती गोळी मुक्तानेच तुला टाकून दिली होती. तुला कळलंसुद्धा नाही ना, कारण तुला ती गोळी गोडच लागली. तेव्हा इथे सागर म्हणतो फक्त मुलांना जन्म देऊन उपयोग नसतो, तर मुलांची काळजी घ्यावी लागते, त्यांना जपावं लागतं. एक काम कर, मुक्ताकडे जरा क्लासेस लाव,
मुलांना कसं सांभाळायचं, त्यांना कसं लहानाचं मोठं करायचं ते. कारण तुला तर फक्त नुसतं माझं माझंच करता येतं, पण मुलांची काळजी कशी घ्यायची, त्यांना प्रोटेक्ट कसं करायचं, त्यांना सांभाळून कसं घ्यायचं, हे तर तुला अजिबात काही माहिती नाही आहे. तेव्हा इथे सागरने आता बोलता बोलता सावनीला उत्तर दिलेलं असतं. कारण ती सतत मुक्ताला घालून पाडून बोलत असते, पण त्याचा काही उपयोग होत नसतो. मुक्ता मुलांची तशीच काळजी घेत असते.